माझा तर अजूनही विश्वास नाही की दादा आपल्यामध्ये आहे. अजूनही वाटतं की दादा कुठेतरी मंत्रालयात बसून मिटिंग घेत सोडत असतील, अधिकाऱ्यांसमोर बैठक सुरू असेल, राजकीय निवडणुकीला प्रचार सभेला गेलेले असतील. अशा प्रकारचा चेहरा हा आमच्यापासून या ठिकाणी कुठेही ढळला जात नाही, दूर होत नाही. परंतु सत्य नाकारता येत नाही. महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये, प्रत्येक पक्षाच्या नेत्यामध्ये, प्रत्येक पक्षाच्या घरामध्ये अत्यंत दुःखद असं वातावरण आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की दादा आज आपल्यात नाही. तर दादांचे अनुभव खूप मोठे आहेत. कितीही बोललं रात्रही पुरणार नाही आणि दिवसही पुरणार नाही. दादांना सर्वांना दादा हवीशी वाटत होती. सर्व पक्षाच्या लोकांना दादांनी कधी पक्ष बघितला नाही, कधी जात बघितली नाही, कधी धर्म बघितला नाही. सातत्याने काम करत राहणं, सकाळी पहाटे 5 वाजेपासून तर संध्याकाळी 11 वाजेपर्यंत, मिनिट टू मिनिट टाइम मॅनेजमेंटचा बादशाह ज्याला आपण म्हणतो. टाइम कसं मेंटेन करावं राजकारणामध्ये हे फक्त आणि फक्त अजित पवार सांगू शकतात.